हॅलो गायज, तर आज आपण बनवूया साजूक तुपातील शिरा। तर यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। हा बारीक रवा आहे किंवा त्याला चिरोटी रवा असंही म्हटलं जातं। तर तुमच्या इथे काय म्हणत असतील किंवा कसा मिळत असेल त्यानुसार घ्या, पण शक्यतो बारीकच हवा। इथे पाऊण वाटी साखर घेतलीये, पण आपण ही पाऊण वाटी साखर यूज करणार नाहीये, थोडी कमीच करणार आहे, कारण जास्त गोड शिरा पण कोण जास्त खात नाही। इथे थोडे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आणि इथे अर्धी वाटी आपण तूप घेतलंय आणि ही वेलची। चला तर मग आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं आता मी गॅसवरती कढई चढवलेली आहे आणि कढई गरम झाली की आपण त्याच्यामध्ये आता रवा टाकूया। तर हे बघा, आता आपण रवा एकदम मीडियम किंवा लो फ्लेम वरती आपल्याला रव्याला भाजायचा आहे। हाय फ्लेम वरती तुम्ही जर रवा भाजला तर तो लगेचच करपू शकतो, सो तुम्ही इथे ती काळजी घ्यायची आहे। आणि रवा थोडा थोडा भाजायला लागला की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये तूप ऍड करत हळूहळू तूप ऍड करत जायचं आहे। पटकन एकाच याच्यामध्ये आपल्याला तूप ऍड करायचं नाहीये, नाहीतर तूप म्हणजे अंदाज लागत नाही तुपाचा कमी किंवा जास्त वगैरे। तर हे बघा, इथं आता मी 1 चमचाभर तूप पहिल्यांदा घातलेलं आहे। पण एक मात्र लक्षात ठेवा, तुमचं जर तूप पातळ असेल तर ते तुम्हाला मात्र अर्धी वाटीपेक्षा थोडे जास्तही लागू शकतं, आणि जर तूप घट्ट असेल तर अर्धी वाटी लागू शकतं, कारण तूप घट्ट असतं ते पातळ झाल्यानंतर लिक्विड प्रमाणात आल्यानंतर थोडं जास्त होतं। तर इथे बघा, मी आता 2-3 बॅच मध्ये म्हणजे 2-3 वेळा थोडं थोडं असं करत तूप ह्याच्यामध्ये ऍड करत करत रवा भाजत आहे। मात्र रव्याला आपण सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर तो खालून लागू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं तूप ऍड करत राहायचं आहे, म्हणजे आपल्याला समजत जाईल की त्याच्यामध्ये किती तूप ऍड करण्याची गरज आहे। तुम्हाला जर वाटलं की बाबा आता खूप तूप झालेलं आहे तर तुम्ही तिथे थांबा। आता हा भाजलेला रवा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। ह्या स्टेजला मात्र तुम्ही डायरेक्ट रव्यामध्येही पाणी घालू शकता, पण एक आहे की रव्यामध्ये जर पाणी घालणार असाल तर गरमच करून घाला, नाहीतर तुमचा रवा म्हणजे जो शिरा आहे तो बिघडू शकतो, पाणी कमी पडतं वगैरे, कारण रवा जास्त पाणी शोषून घेतो। पण इथे एक स्टेप वाढवून आपण वेगळ्या पद्धतीने करतोय। तर इथे बघा, आता मी परत म्हणजे त्याच कढईत रवा काढून घेतल्यानंतर 1 ग्लास आणि त्याला जरा वर, कारण आपला 1 वाटी रवा आहे तर कमीत कमी आपण 1.5 ग्लास त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। कारण जर 1च ग्लास पाणी घातलं तर रवा खूप पाणी शोषून घेतो आणि पाणी कमी पडू शकतं। पाणी कमी पडल्यानंतर तुमचा खूपच रवा असा एकदम सुका सुका होईल आणि तुम्हाला खाताना वगैरे घास लागू शकतात। तर हे बघा, आता आपल्या त्या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये साखर घालायची आहे। आणि इथे बघू शकता, तर मी साखर फक्त अर्धी वाटीच घातलेली आहे। वरती जे 2-3 चमचे साखर राहिलेली आहे ती मी तशीच ठेवलेली आहे, कारण जास्त गोड रवा झाला तर कोण जास्त खात नाही। जेवढा म्हणजे कमी गोड असेल तेवढे सगळेजण आवर्जून खातात, पण तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर तुम्ही आणखीन साखर यूज करू शकता। तर इथे बघा, आता आपल्या त्या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण गॅस लो फ्लेम वरती घ्यायचा आहे आणि आपण जो भाजलेला रवा काढून ठेवलेला आहे तो पूर्ण ह्याच्यामध्ये हलवत व्यवस्थित मिसळत आपल्याला घालायचा आहे, कारण ह्या स्टेजला याच्यामध्ये गुठळ्या वगैरे होऊ शकतात। तर त्या आपल्याला व्यवस्थित फोडत आपण त्याच्यामध्ये थोडा थोडा ऍड करायचा आहे। तर या स्टेजला तुम्ही बघू शकता, आपण जे घी यूज केलेलं आहे ते कसं मस्तपैकी वर त्याची एक तर्री किंवा तवंग आल्यासारखा झालेला आहे। हाच तर सिग्नल किंवा आपण एक साईन म्हणू शकतो की साजूक तुपाचा आहे। म्हणजे आपण एक म्हणतो ना, साजूक तुपातील शिरा का म्हणतो त्याला, का तर आपण पूर्णपणे तो जास्त तूप वापरून बनवलेला असतोय म्हणून। तर हे बघू शकता, आपण आता त्याच्यानंतर 1-2 मिनिटं झाकण ठेवून लो फ्लेम वरती ठेवल्यानंतर पूर्ण रव्याने ते पाणी शोषून घेतलेलं आहे आणि एकदम असं सुका सुका व्हायला सुरुवात झालेली आहे। तर आपल्यालाही तेच हवंय, पण आपल्याला लगेच आता गॅस बंद करायचा नाहीये किंवा लगेचच गॅसवरून खाली आपल्याला कढई काढायची नाहीये। थोडा वेळ तसाच आपल्याला ठेवायचा आहे आणि तोपर्यंत आपण इकडे आता ड्रायफ्रुट्स थोडेसे गरम करून घेऊ।
नाही गरम केले तरीही चालतील, कारण ड्रायफ्रूट तसेच जरी त्याच्यामध्ये टाकले तरी पण ते चालतील. फक्त तुम्ही जेव्हा मग पाणी तुमचं उकळते आणि तुम्ही रवा टाकणार असता किंवा टाकता तेव्हा त्या स्टेजला टाका, म्हणजे ते बरोबर मिक्स होतील. नसेल तर तुम्ही असे थोडेसे तुपामध्ये रोस्ट करून टाकले तरीही चालेल, म्हणजे त्याच्यामध्ये एक जो क्रंचीपणा असतोय, कुरकुरीतपणा असतोय तो येऊ शकतो. म्हणजे तुम्ही शिरा खाताना एकदम छान कुरकुरीत असे ड्रायफ्रुट्स लागतील. इथे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घी यूज करू शकता, कारण आपण साजूक तुपातीलच शिरा असा बनवतोय, त्यामुळं त्याच्यामध्ये घी तर येणारच. इथे बघा ह्या स्टेजला आपण थोडीशी वेलची पावडरही टाकली आहे. तर आता आपण व्यवस्थित हलवून घेऊया. तर इथे तुम्ही आता लगेचच गॅस बंद करायचा नाहीये, तर ह्या स्टेजला आपण झाकण ठेवून तसाच ठेवायचा. आता 1-2 मिनिटांनंतर बघू शकताय तुम्ही किती छान आपला रवा झालेला आहे. एकदम छान असा, किती सुटसुटीत, मस्त, चिकट नाही, काही नाही. तुम्हीही ट्राय करून नक्की बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. पण नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल.